मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अबोली सोनियाच्या ऑफिसमध्ये येते. तेव्हा तिला सोनियासोबत स्पेंड केलेले सर्व काही आनंदाचे क्षण आठवत असतात. तेवढ्यात तिथे सुनील येतो, तर दोघेही एकमेकांची विचारपूस करतात. त्यानंतर अबोली फाईल शोधू लागते, तर इकडे आजी रमाला सांगते, सुने खूप दिवसांचं आपलं घर आवरलं नाही, उद्या ते आवरून घे. तर तेव्हा रमा होकार देत बोलते, घरात जुन्या वस्तू खूप साचल्यात, उद्या मी ती रद्दीही विकून टाकते. तर ते सर्व शरद नीता ऐकतात. तर दुसरीकडे रमा आजीला विचारते, आई आता नीताचा मूड कसा आहे? तेव्हा आजी सांगते, आता ठीक आहे, ती तिच्या रूममध्ये आहे. त्यानंतर आजी म्हणते, तमाशा तिने सुरू केला, परंतु तिचाच तमाशा झाला. ते ऐकून नीता लगेच बाहेर येण्यासाठी निघते. तेव्हा शरद नीताला अडवतो व तो नीताला सांगतो, नीता हे बघ, रद्दी विकायची म्हणत आहेत. तेव्हा नीता विचारते, परंतु आता आपण काय करायचं? त्यावर शरद तिला सांगतो, एकदा का रात्र होऊ दे, म्हणजे रात्री सगळेजण झोपले की मी हळूच जाऊन त्यातून पेपर घेऊन येतो. तेव्हा नीता सांगते, परंतु तोपर्यंत पेपरवर तुम्ही लक्ष ठेवायचं, आणि जर पेपर गायब झाले तर मी तुम्हाला गायब करेल. तर इकडे अबोली फाईल शोधत असते. तेव्हा तिला सोनियाची डायरी सापडते. तर अबोली ती डायरी बघते व बोलते, ही डायरी तर सोनियाची आहे, परंतु ती अंकुश सरांच्याच आठवणीने भरली. तेव्हा अंकुश सोनियाच्या ऑफिसमध्ये येतो. तेव्हा तो सुनीलला विचारतो, तू ऑफिस बंद करून निघाला असशील? तेव्हा सुनील सांगतो, नाही सर, आज ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम होतं. तेव्हा अंकुश विचारतो, कसलं काम? तेव्हा सुनील सांगणार, तर अबोली अंकुशचा आवाज ऐकून लपलेली असते. तेव्हा ती सुनीलला इशाऱ्याने सांगते की अंकुशला काही सांगू नकोस. तेव्हा सुनील फाईल शोधण्याचं कारण देऊन लगेच तिथून निघून जातो. तर इकडे अंकुश सोनियाचा फोटो टेबलवर ठेवतो व त्यानंतर तिच्या फोटोसमोर केक ठेवत हॅपी बर्थडे सोनिया असं बोलतो. तेव्हा ते सर्व अबोली पाहत असते. तेव्हा ती मनाशी बोलते, आज तर सोनियाचा बड्डे असतो आणि आज मीही इथे आलेच, परंतु सोनिया नाही. तर दुसरीकडे अंकुश सोनियाच्या फोटोशी बोलत असतो. तेव्हा तो सांगतो, 2 वर्षापूर्वी तुझ्या बड्डेच्या दिवशीच मी तुला प्रपोज करणार होतो, परंतु हिंमत न झाल्याने मी 2 दिवसांनी प्रपोज केलं, तर तूही हो म्हणायला खूप भाव खाल्ला. तेव्हा अंकुश तिच्या फोटोशी खूप गप्पा मारत असतो. तर तेव्हा अंकुश खूपच भावूक होतो व हॅपी बर्थडे सोनिया असं बोलत रडतच तिथून लगेच निघून जातो. तर अबोलीलाही ते सर्व ऐकून खूपच वाईट वाटत असतं. तर इकडे भावना गुंजनला घरी बोलावते, परंतु तो कामात असल्याने त्याच्या एका मित्राला भावनाकडे पाठवतो. तेव्हा भावना त्याला सांगते, मला अबोलीच्या नंदेचा म्हणजेच नीता शरद सुर्वेचा नंबर पाहिजे. तेव्हा तो गुंजनचा मित्र 1 तासात देतो असं सांगून तिथून निघतो. तर भावना बोलते, अबोली तू माझ्या प्रिन्सवर हात उचलला म्हणजे माझ्यावरच उचलला, आता तुला ते कर्ज फेडावंच लागणार. तर इकडे अबोली सोनियाच्या फोटोसमोर येते व तिला हॅपी बर्थडे विश करते. तेव्हा ती सोनियाच्या डायरीकडे बघत बोलते, तुझी शेवटची आठवणही माझ्यासोबत आहे, परंतु तू नाही. सोनिया, यानंतर मी अंकुश सरांना कसलाही त्रास होऊ देणार नाही, कारण मला आता त्यांचीही अवस्था बघवत नाही, परंतु मी त्यांना असं हरू देणार नाही. मी पुन्हा त्यांना पहिल्यासारखं बनवेल आणि सोनियाकडे प्रायश्चित्त करण्याची संधी मागते. तर तेवढ्यात तिथे सुनील येतो. तेव्हा अबोली स्वतःला सावरत सुनीलला फाईल देते व विचारते, अंकुश सर नेहमी ऑफिसमध्ये येतात का? तेव्हा सुनील होकार देतो. तर अबोली विचारते, सर इथे येऊन काय करतात? तर तेव्हा सुनील सांगतो, सर कधी कधी सोनिया मॅडमच्या फोटोशी गप्पा मारतात, तर कधी बघतच बसतात. तेव्हा सर खूपच भावूक होतात व रडतात, पण मला त्यांची ती अवस्था बघवतच नाही असं सांगतो. तर तेव्हा अबोली सुनीलला बोलते, दादा मी ऑफिसला आले होते, हे अंकुश सरांना कधीच कळू देऊ नका. त्यावर सुनील होकार देत तिथून निघून जातो. तेव्हा अबोली खूपच रडू लागते व बोलते, सर मी तुमची खूप मोठी गुन्हेगार आहे, मला आता फक्त एक संधी द्या. मी सोनियाला तर परत नाही आणू शकत, परंतु तुम्हाला पहिल्यासारखं बनवण्याचं नक्की प्रयत्न करेल. तेव्हा अबोली सोनियाची डायरी घेते व पुन्हा सोनियाला हॅपी बर्थडे असं बोलते व लगेच तिथून निघून जाते. तर संध्याकाळी अबोली सोनियाची डायरी वाचत असते. तेव्हा तिच्यासमोर सर्व क्षण उभे राहतात. तर सोनियाने अंकुश व तिचं नातं जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासूनच्या सर्व गोष्टी तिने त्या डायरीमध्ये लिहिलेल्या असतात.
तेव्हा तिने अंकुशला काय गिफ्ट द्यायचं तेही लिहिलेलं असतं. तेव्हा अबोली विचार करते, सोनियाला जे गिफ्ट सरांना द्यायचं होतं ते मी सरांना कसं देऊ, कारण ते सर माझ्याकडून घेणारच नाही. तर पुढील भागामध्ये अंकुशला बेस्ट पोलीस ऑफिसर हा पुरस्कार जाहीर झालेला असतो. तर तेव्हा काका अंकुशचं अभिनंदन करत, आज तू सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता, कारण आजचा दिवस तुझ्यासाठी भाग्याचा ठरला, असं विचारतो. तर तेव्हा अंकुश अबोलीकडे पाहतो तर अबोली खुश होते. तर दुसरीकडे शरद व नीता ती पेपर्सची रद्दी बाहेर काढत असतात व त्यांच्या हातातून काहीतरी खाली पडतं. तेव्हा ते पेपर्स शोधत असतात. तेव्हा अबोली विचारते, मी काही मदत करू का? पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.